वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप। आपल्याकडे सॅमसंग, ओप्पो, विवो, रेडमी, OnePlus सर्वच ब्रँडेड कंपनीचे मोबाईल व मोबाईल दुरुस्ती आणि भेट द्या वांगीकर यांचे रायगड मोबाईल। कृष्णारी माऊली सध्या आळंदी ते पंढरपूर सर्व वारकरी मंडळी पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत। आता दिवे घाट हा कूच करत आहेत। दिवे घाट म्हणजे जवळपास आताचा हा प्रवास 25 किलोमीटरचा प्रवास झाला असेल। दिवे घाट पूर्ण या ठिकाणी संपत येतो आहे, तरी सुद्धा आपण पाहतो ही सर्व वारकरी मंडळी आहेत। ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषामध्ये टाळ मृदंगाच्या तालामध्ये या ठिकाणी पावल्या खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। यांच्यामध्ये 80 वर्षाच्या आजी सुद्धा आहेत। 75, 80, 70, 60 असे वयोवृद्ध मंडळी सुद्धा ज्ञानोबा माऊली तुकोबाराय यांच्या गजरामध्ये एक भजनाचा ठेक्यामध्ये ताल मृदंगाच्या ठेक्यामध्ये नाचताना आणि अभंगांचा आनंद घेताना आपण पाहतोय। आपण पाहत आहात माऊली कीर्तन सोहळ्याच्या माध्यमातून पूर्ण वारी आपल्याला लाईव्ह दाखवणार आहेत ते आमचे दाजी गणेश चोपडे दाजी। ही पूर्ण वारी लाईव्ह असेल किंवा तुम्हाला अपडेट वारीचं देत राहणार आहेत। आपण पाहतोय की असंख्य वारकरी मंडळी एकच आस वारकऱ्यांच्या मनामध्ये आहे ती पांडुरंगाला पाहण्याची। युगे 28 विटेवरी उभा वामंग रखुमाई देखील शोभा। गेल्या 28 युगांपासून माझा पांडुरंग आमच्यासाठी उभा आहे ना, मग त्या पांडुरंगाला भेटायचं आहे। कितीही पाऊस आला, कितीही ऊन असलं, कितीही पाऊस, कितीही ऊन असलं तरी सुद्धा त्या पांडुरंगाला पाहण्याची आस आमच्या मनामध्ये आहे आणि त्या पांडुरंगाला पाहणार आम्ही आहोत। आणि डोळे भरून त्या पांडुरंगाला पाहिल्यानंतर वाळवंटामध्ये गेल्यानंतर आम्ही सर्व वारकरी मंडळी त्या ठिकाणी नाचणार आहेत। कारण नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी। खऱ्या अर्थानं ज्ञानाचा दीप कीर्तनाचा लावायचा आहे आणि तोच ज्ञानदीप कुठल्याही म्हणजे या वारकरी संप्रदायामध्ये जाती धर्माच्या पलीकडे जाऊन, कारण याच वारकरी संप्रदायामध्ये संत मुस्लिम सुद्धा संत कबीर सापडतात। या वारकरी संप्रदायामध्ये संत नामदेव आहेत। या वारकरी संप्रदायामध्ये संत चोखोबा आहेत। या वारकरी संप्रदायामध्ये संत तुकाराम महाराज आहेत। कारण ज्या तुकोबारायांनी असंख्य अभंगातून आमची कान उघडणी केली। कारण तुकोबाराय सांगतात की वारीमध्ये येत असताना वारीमध्ये भगवंत कुठं पाहायचा, पांडुरंग कुठं पाहायचा वारीत, तो वारीत पांडुरंग पाहायचा। कारण ज्या वारीमधला पांडुरंग आपल्या सोबत आहे, वारीत प्रत्येकाच्या सोबत पांडुरंग आहे, त्याचमुळे आपण थकत नाही असंही आपण सांगितलं जातं। आणि पाहतोय की 25 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर सुद्धा ही सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी येत आहेत। आणि ही सुंदर वनराई पाहतोय की हा दिवे घाट हिरवा म्हणजे शालू नेसलेला आहे। कारण संत तुकोबाराय सांगतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरी, पक्षी ही सुस्वरी आळवैती। अशा असंख्य अभंगातून आमची संत तुकोबारायांनी कान उघडणी केली आहे। आणि नक्कीच हे सोयरे आहेत, आमचे सखे सोयरे आहेत। आमच्यावरती ऊन वारा पाऊस याची कुठेही आमच्यावरती म्हणजे जास्त ऊनही लागू नये यासाठी खऱ्या अर्थानं हे वारकरी म्हणूनच आमच्यावरती सावली धरतात की काय असंही आम्हाला भासायला लागतं। आणि असंख्य अभंगातून संत तुकोबारायांनी कान उघडणी केलेली आहे। शब्दांचं धन आम्हाला दिलेलं आहे। आम्हा घरी धमन धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची आमुचे जीवीचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका। आणि त्याच्या पुढे जाऊन वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून तुकोबाराय सांगतात जे जे आपणाशी ठावे ते ते इतर सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन। नक्कीच सगळ्यांना शहाणे करून सोडायचं आहे आणि ही वारी जन्म मरणाचा फेरा तारणारी वारी आहे। आणि पहिली वारी मी माझी वारी पायी चालत गणेश दाजी चोपडे आणि मी वारीमध्ये पहिल्यांदा पायी चालत आम्ही होतो। हा दिवेघाट सर सुद्धा आम्ही केलेला आहे पायी। आणि बघितलं तर प्रचंड आनंद वारीमध्ये येतो। कारण ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे ना, तो तुळशीची माळ जेव्हा गळ्यातला हा मुंगटमणी कुठेतरी हृदयाला स्पर्श करतो तेव्हा विठ्ठल हा नाद निर्माण होतो। आणि सर्व वारकरी मंडळी आपण पाहतोय आनंद उत्सव या ठिकाणी साजरा करतायत। आणि कालचा आळंदी ते पुणे प्रवास 40 किलोमीटर, आजचा सुद्धा 40 किलोमीटरचा प्रवास। आणि हा प्रवास पूर्ण आनंदामध्ये हे वारकरी या ठिकाणी येत आहेत आणि उत्साहामध्ये वारीमध्ये सामील होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। हे प्रत्येक दृश्य प्रत्येक अपडेट आपल्याला पाहायचं असेल तर नक्कीच आपण माऊली कीर्तन सोहळा या यूट्यूब चॅनलवरती
चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि माऊली कीर्तन सोहळा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वारीचं पूर्ण अपडेट आपल्याला मिळणार आहे. क्षणोक्षणाचा अपडेट पाहिजे असेल तर माऊली कीर्तन सोहळा आणि माऊली कीर्तन सोहळ्याचे संचालक यूट्यूब चॅनलचे संचालक आहेत गणेश चोपडे दाजी. नक्कीच आपण भेटत राहूया असंच. आपला मित्र